नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. सिद्धकुंजिका स्तोत्र अनेक लाभ देणारे असे एक परम शक्तिशाली स्तोत्र आहे. दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ वाचन करायला साधारण 1 ते 1.5 तास लागतो. परंतु काही व्यक्तींना हा पाठ वाचनाला वेळ नसतो, तर असे व्यक्ती या सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ अवश्य वाचू शकतात. ज्याला पठणासाठी केवळ 4 ते 5 मिनिटं एवढाच कालावधी लागत असतो. दुर्गा सप्तशती वाचताना कवच, अर्गला, कीलक, रात्रीसूक्त व 13 अध्याय वाचनासाठी न्यास करणे गरजेचे असते. मात्र या स्तोत्राच्या पठणाने, वाचनाने दुर्गा सप्तशती पाठाचेच पुण्य मिळत असते. मात्र आपण लक्षात घेतले पाहिजे की कुंजिका स्तोत्र व मंत्र 2 स्वरूप आहेत. मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराणात दुर्गा सप्तशती नामक ग्रंथाची रचना केलेली आहे, ज्याबद्दल आपण जाणतोच. त्यातच सिद्धकुंजिका स्तोत्र देखील आहे. याला सिद्ध करण्याची तशी आवश्यकता नाही, कारण हे सिद्ध स्तोत्र आधीच सिद्ध केलेले आहे. असे हे परम भाग्यशाली स्तोत्र आहे. आता हे स्तोत्र कसे करावे? हिंदू धर्मात खूप सारे पंथ व संप्रदाय मानले जातात. शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय व शाक्य पंथ असे विविध संप्रदाय आहेत. शाक्य पंथ म्हणजेच हे लोक देवी भगवतीला मानतात व पूजतात. शाक्य लोकांसाठी सिद्धकुंजिका स्तोत्र हे एक वरदान आहे. याच्या वाचनाने सर्व बाधांचे शमन होते, शत्रूचे दमन होते, ऋणमुक्ती होते, करिअरचा लाभ होतो, विद्या प्राप्ती होते, शारीरिक व मानसिक सुखाची देखील प्राप्ती होते. अशी मान्यता आहे की जो कोणी भक्त सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ वाचन करतात त्यांना भगवती स्वतः संरक्षण प्रदान करते. भगवती माता त्यांचे स्वतः रक्षण करते. ज्या लोकांना कायम धनाचा अभाव असतो, आर्थिक नुकसान सतत होत असते, अनाठायी विनाकारण खर्च होत असतो, अशा लोकांना कुंजिका स्तोत्राचा पाठ अवश्य केला पाहिजे. शत्रुबाधा, शत्रूंपासून सुटका, कोर्ट कचेरीत यश मिळण्यासाठी हे स्तोत्र फायदेशीर आहे. नवरात्रीच्या दिवसात तर हिंदूंनी करावा असेच हे स्तोत्र आहे. गंभीर रोगांपासून मुक्ती मिळत असते. या स्तोत्राच्या पठणाने कर्जमुक्ती होते. तथा दाम्पत्य जीवनासाठी हे सर्वश्रेष्ठ व सौभाग्यवतीने रोज पाठ केला तर मॅरेज लाईफ म्हणजेच वैवाहिक जीवन सुखकर व सुखमय होण्यास मदत होईल. मनोकामना पूर्तीसाठी हे स्तोत्र फार फायदेशीर आहे. आता हे स्तोत्र कसे करावे बघूया. मनुष्य आपल्या क्षमतेने करू शकतो, मात्र त्याला रोज संध्याकाळी आरतीनंतर केल्यास उत्तम फळे प्रदान होतात. रात्री देखील करू शकतो. संध्याकाळी आंघोळ करून शक्य नसेल तर हातपाय धुवून हे स्तोत्र पाठ करायला हरकत नाही. या स्तोत्राचा पाठ करण्यासाठी देवाला दिवा लावून धूपदीप लावावा. फुलं असल्यास वाहावी. कुंजिका स्तोत्राचा पाठ एकांतात करावा. घाईघाईने करू नये. उच्चारणात चुका होऊ शकतात. पाठ मोठ्याने बोलून करावा. कोणताही पाठ कसा कराल तर मोठ्याने बोलूनच करावा. मंत्र मनात म्हणू शकतो, मंत्र जप करू शकतो, पण मनोकामना पूर्तीसाठी कुंजिका स्तोत्राचा पाठ दुर्गाष्टमीपासून दररोज 21 वेळा 21 दिवस केल्यास इच्छित मनोकामना पूर्ती होते. मात्र सिद्धकुंजिका स्तोत्र हे मोठ्यानेच वाचन केले पाहिजे. आपण सर्वजण जाणून आहोत की कुंजिका स्तोत्र म्हणजे एक चावी आहे, जी भगवान शिवांनी माता पार्वतीला दिलेली आहे. अर्थात त्यांना कुंजिका असे म्हणतात व भगवान शिवांनी माता पार्वतीला या कुंजिका स्तोत्राबद्दल सर्वप्रथम सांगितले. ही गुप्त स्तुती आहे. काही मंत्रांच्या बाबतीत सांगितले जाते. काही मंत्र हे बीज मंत्र आहेत. हे मंत्र भक्तिहीन व्यक्तीला मात्र देऊ नयेत, गुप्त असावेत. कुंजिका गुप्त व देवांनाही दुर्लभ असे स्तोत्र आहे. ही त्यांनाच द्यावी जे देवीवरती श्रद्धा ठेवून आहेत, विश्वास बाळगून आहेत. दुर्गा सप्तशतीच्या पाठाच्या नंतर सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ केला नाही तर मनात रडल्यासारखे निरर्थक आहे. मंत्र कुंजिका स्तोत्रासारखाच मंत्रही गोपनीय असाच आहे. तो फारच लाभकारी मानला जातो. फक्त 41 दिवस एक माळ जपला तरी तो सिद्ध होतो. जर 11 वेळा जप केला तर जन्मभर तो तुमची रक्षा करेल. संकटात सापडल्यास 11 वेळा जपल्यास संकटातून बाहेर तत्काळ काढण्यास मदत होईल.
कुणाच्याही नुकसानासाठी मात्र या मंत्राचा स्तोत्राचा वापर करू नये. या स्तोत्राच्या पठणाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. जादूटोणा घरावर असेल तर तो काम करत नाही. याच्या जपाने शिकण्याची इच्छा क्षमता वाढते. स्मरणशक्तीचा विकास होण्यास मदत होते. आंतरिक कलेचीही प्रचिती अनुभूती येते. तसेच समाजात मानसन्मान वाढतो. घरात समृद्धी वाढते व कर्जमुक्तीची एक क्षमता वाढते. नोकरी, अगर व्यवसाय किंवा व्यापार करत असाल ज्यात नेहमी नुकसान होत असेल तर कुंजिका स्तोत्राचा पाठ अवश्य करावा. सर्व प्रकारच्या भौतिक व आध्यात्मिक सुखासाठी हा पाठ करणे फायदेशीर असते. सोबतच नवग्रह दोषांचे देखील शमन या स्तोत्राच्या पठणाने होत असते. हे स्तोत्र जपणाऱ्याला आकर्षण शक्तीची वृद्धी होऊन मंत्र जपल्यास प्रभावाने वय कमी दिसते. साहसी बनून शत्रूंवर विजय प्राप्त होतो. संध्याकाळी शांत वातावरण असेल तर त्यावेळेस सैलसर कपडे परिधान करून व संकल्प करून एक माळ जप करावा. जर गुडघे मोडून बसू शकत नसाल तर खुर्चीवर बसल्यास हरकत नाही, मात्र खुर्चीवर एक आसन अवश्य असावे. प्राणायाम करून मन शांत करावे व ध्यान करावे व नंतरच पाठ करावा. या मंत्राच्या नियमित 108 वेळा जप व 41 दिवस नियम पाळून करावे. हा मंत्र खूप जास्त ऊर्जा प्रदान करणारा असल्याने याला विश्वासाने जपल्यास सफलता नक्कीच मिळत जाईल. तसा स्वभावात देखील बदल होण्यास मदत होईल. थोडासा रागही वाढेल. मंत्राचा जप सुरू केला तेव्हा देवी भगवती नक्कीच आपली परीक्षा घेईल. सर्व त्रासांपासून त्रासून जाऊन हा मंत्र जप बंद करू नये किंवा स्तोत्राचे पठण बंद करू नये. ते सतत 41 दिवस पूर्ण करावेत. असे करू शकत नसल्यास हे सिद्ध कुंजिका स्तोत्र व मंत्र श्रवण देखील करू शकतो. समस्यांपासून नक्कीच आपली सुटका होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.